आता बातमी अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाची। व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांची पुण्यात सीआयडीने सलग तिसऱ्या दिवशीही चौकशी केली। अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असं व्हीके सिंग यांनी म्हटलंय। तर व्हीके सिंगचा पायलटला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप रोहित पवार करतायत। पाहूया। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांची सीआयडी कडून सलग 3 दिवस चौकशी झाली। अजित पवारांच्या अपघातात माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करण्याचा जबाब व्हीके सिंग यांनी सीआयडी कडे नोंदवल्याची माहिती आहे। तर सीआयडी कडून कुठलंही अधिकृत स्टेटमेंट आलं नसून पायलटला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न असल्याचं रोहित पवार म्हणाले। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, व्हीके सिंग। व्हीएसआर कंपनीच्या सर्व विमानांचं वेळोवेळी मेंटेनन्स केलं जातं, विमानं सुस्थितीत असतात, व्हीके सिंग यांचं म्हणणं। अजित पवारांचं विमान सुद्धा मेंटेनन्स केलेलं होतं असं व्हीके सिंग यांचं म्हणणं आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताला तत्कालीन कारणं असू शकतात असंही त्यांचा दावा आहे। पायलट सुमित जबाबदार असल्याचा व्हीके सिंग यांचा जबाब। व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांची सीआयडी कडून पुण्यात 3 दिवस चौकशी। सीआयडी कडनं ऑफिशियली कुठेही एखादं स्टेटमेंट आलेलं नाही। मीडियाच्या मदतीने सुद्धा आम्ही जे काही प्रेझेंटेशन केलं त्याच्यामुळे एक दबाव हा आता व्हीएसआर वर, डीजीसी वर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। आता कदाचित त्याच्यामुळेच आपल्याला कुठे अडचण होऊ नये म्हणून बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं अशी भूमिका कदाचित व्हीके सिंगची तिथं असावी। आम्ही खरं काय हे लोकांसमोर नक्कीच त्या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे जोपर्यंत सीआयडी कडनं ऑफिशियली एखादी स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच सांगता येत नाही। व्हीके सिंग स्वतःहून पुढे येऊन जर मीडियासमोर काय सांगत असतील तर त्याला प्रत्युत्तर पुराव्यासकट आम्ही 100% त्या ठिकाणी देऊ। रोहित पवार सध्या दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत। त्यांनी अखिलेश यादव यांचीही भेट घेतली आहे। तर कंपनीचे मालक मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेत काही सवालही उपस्थित केले। कदाचित काकींना, पार्थला, जयला, प्रफुल्ल पटेल त्या लग्नाला होते, प्रफुल्ल पटेलचे त्या लोकांबरोबर संबंध होते, कदाचित माहीत नसावं। आणि हे सगळे संबंध असल्यामुळे अजितदादांना न्याय मिळत नाही आणि इन्व्हेस्टिगेशन हे योग्य दिशेने जात नाही असं आमचं ठाम मत आहे। लॉयल दादांबरोबर विचाराबरोबर न राहिला तुम्ही फक्त व्यक्तिगत स्वार्थी निर्णय त्या ठिकाणी घेतला, नाही तर स्वार्थ फक्त तुम्ही जपला असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे तुम्हाला एवढ्या गोष्टी माहीत असून सुद्धा जर तुम्ही पुढे येत नसाल, तिथं प्रेस कॉन्फरन्स घेत नसाल तर मग ह्याला काय म्हणणार। आम्ही प्रफुल्ल पटेलांच्या प्रेससाठी तिथे